निसर्गतः माणसाला स्तुतिप्रिय, निसर्गतः माणसाला स्तुतिप्रिय. आता उदाहरण घ्या, तुमची कुणी स्तुती केली, तोंड भरून बोलले, बाबा साहेब तुम्ही असे, साहेब तुम्ही तसे, साहेब काय बाबा काय बाबा काय, भलती वाह केली तुमची कुणी स्तुती केली. तर ज्याने कुणी तुमची स्तुती केली, तात्काळ त्या स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग निर्माण होतो. राग म्हणजे भांडातला मारामारीतला राग नाही, रागद्वेष. राग म्हणजे प्रीती प्रेम. तुमची कोणी तोंड भरून स्तुती केली, ज्याने कोणी स्तुती केली, तात्काळ त्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं आणि तुम्ही त्या माणसासोबत सद्वर्तन करता आणि सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो आणि हे पुण्य तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आता दुसरी बाजू, समजा तुमची कुणी निंदा केली, अतिशय घाणघाण बोललं, शिवाय दिल्या, तुमची निंदा केली आणि निंदापर शब्द कानानं भोगला. आत अहंकार गुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो आतून ढुसणी मारतो, म्हणतो बघ बघ त्याने तुझी निंदा केली, तुला घाणघाण बोलला, शिवाय दिल्या, त्याने तुझी निंदा केली. अहंकारातून ढुसणी मारतो तुम्हाला आणि निंदा हा शब्द कानाला भोगायला होतो. मग ज्याने कुणी तुमची निंदा केली, तात्काळ त्या निंदा करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. त्यातून तुमची बुद्धी भ्रष्ट होते. तुम्ही समोरच्या माणसाबरोबर गलिच्छ वर्तन करता, त्याला हाणता मारता शिवीगाळ करता आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म होतो आणि पाप तुम्हाला संसारात बांधतं. का तर नगभर जरी पुण्य आणि पाप तुमच्या जीवनात शिल्लक असेल तर ते तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जेवरावे तर तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावय यावे देहा एका. ज्ञानोबा आहे. नगभर जरी पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल तर ते भोगूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी जन्म धरावेच लागतात, 84 लक्ष योनीमध्ये अडकावंच लागतं. आगा कर्मे जेवरावे तर तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावय यावे देहा एका. मग तुम्हाला संसारात कोणी बांधलं? पाप पुण्याने. पाप पुण्य का आलं? रागद्वेष. रागद्वेष का? ज्ञानेंद्राचा विषय भोग. ज्ञानेंद्राचा विषय भोग का? आतून अहंकार अंडुसनी मारली. म्हणजे अहंकारामुळं ज्ञानेंद्राची विषय भोग, त्यातून रागद्वेष, त्यातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. आगा कर्मे जेवरावे. मग झालं काय? कान हा ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. तुमची कोणी स्तुती केली आहे, ज्याने स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल तुमच्या मनात राग प्रीती प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली आहे, निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून शिवीगाळ हाणामारी गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. अडकले तुम्ही संसारात. कुणामुळे? काम क्रोधामुळे. पाप का जन्माला आलं? कुणी निंदा केली, निंदापर शब्द तुमच्या कानाला अहंकाराने भोगायला लावला. अहंकार ढुसणी मारतो आतून, बघ म्हणतो तुझी निंदा केली आणि अहंकार तुम्हाला जाग करतो आणि हा निंदापर शब्द भोगायला लावतो. तुमच्या कानानं निंदा भोगली, ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल तात्काळ द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून शिवीगाळ हाणामारी भांडण तंटण, त्यातून पापाचा जन्म. आणि पाप म्हणलं की संसार बंधन. तुम्हाला संसारात बांधलं कोणी? पापानी अर्थात पाप पुण्यानी. मग पाप पुण्य कोणामुळं? त्या काम क्रोधामुळं. आणि म्हणून जोपर्यंत काम क्रोध तुमच्या हृदयात जागेत तोपर्यंत पापाची निर्मिती होईलच. पाप पुण्य निर्माण झालं की संसार बंधन आलंच, तुमचा मोक्ष दुरावला. आणि म्हणून जोपर्यंत हे काम क्रोध तुम्ही जिंकत नाहीत, ज्ञानेंद्रियाचे विषय टाकत नाहीत, तोपर्यंत तुम्ही किती परमार्थ करा, तुम्हाला देव पण येत नाही, मोक्ष मिळत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही काम क्रोध जिंकाल आणि परमार्थाला निघाल तरच तुम्हाला देव पण येईल, तरच तुम्हाला मोक्ष भेटेल.
आणि मग हे काम क्रोध घालायचे कशाने? तर वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. अति सोपं आहे. वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधकाम. नाथ महाराज तुकोबाराय हेच सांगतात की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते. अर्थात शिवनाम घ्या हरिनाम घ्या तुमचे काम क्रोध पळून जातील, अहंकारही नाहीसा होईल आणि तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून उभ्या आयुष्यात करायचं काय आम्हाला? तर रामनामानं शिवनामानं अहंकार आणि काम क्रोध मारायचे तरच आम्हाला मुक्ती मिळते, अन्यथा नाही. का? तर काम क्रोधातून अहंकारातून हा ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, विषयभोगातून काम क्रोध आणि काम क्रोधातून राग द्वेष आणि त्यातून पुण्यपाप. आणि मग ज्या वेळेस तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगाल की मी जसं म्हणलं की निंदा अहंकाराने ढुसणी मारली, निंदा भोगायला लावली, तुमच्या कानानं निंदा हा शब्द भोगला, ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, हाणामारी, पाप, आणि हेच पाप जातं आणि ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. आणि जीवनामध्ये पाप आलं की ते पाप भोगावंच लागतं, त्यासाठी जन्म धरावे लागतात. आणि मोक्ष दुरावतो, आत्मज्ञान दुरावतो, श्रीगुरु येत नाही. काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजे. हे काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? त्या काम क्रोधातून निर्माण झालेलं पाप पुण्य हेच खरं ज्ञाननिधीचा भुजंग आहे. कारण या काम क्रोधातून पाप पुण्याची निर्मिती होते आणि हे पाप पुण्यच आत्मज्ञानाच्या ठेव्यावर जाऊन बसतं आणि पाप पुण्यच भुजंग असते. काम क्रोध भुजंग आहेत, पण काम क्रोध भुजंग आहेत म्हणण्यापेक्षा काम क्रोधातून निर्माण होणारं पाप पुण्यच भुजंग आहे. का? तर जीवनात पाप पुण्य आलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो, मुक्ती दुरावली. मग आत्मज्ञानाची राखण केली कुणी? काम क्रोधानं, अर्थात पाप पुण्यानं. का तर काम क्रोधातून पाप पुण्य आणि पाप पुण्य भोगावंच लागतं, त्यासाठी जन्म धरावे लागतात. मग पाप पुण्य शिल्लक आहे तर ते फेडायला पुन्हा जन्म धरायचा, तर श्रीगुरु येईल कसा, मुक्त करील कसा? आणि म्हणून जोपर्यंत जीवनात ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आहेत, अर्थात काम क्रोध आहेत, तो पण पाप पुण्याची निर्मिती आहे. जो पण पाप पुण्याची निर्मिती आहे तो पण पुनर्जन्म आहे, कारण ते भोगावंच लागतं पाप पुण्य. अगा कर्मे जे बरावे. मग पाप पुण्य शिल्लक आहे तर पुढचा जन्म धरावाच लागतो. मग श्रीगुरु आत्मज्ञान देईल कसा? आणि म्हणून ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु स्वतःहून शोधत येईल आणि तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करेल. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित करा. जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. याला ज्ञानोबराय कर्मसाम्य दशा म्हणतात. ऐशी कर्मसाम्य दशा होय तिथे विदेशा मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. जीवनात पुण्य नाही पाप नाही, ही कर्मसाम्य दशा. मग श्रीगुरु येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. म्हणून काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येणार नाही. निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म जरूर करा, पण त्याचं फळ देवाला अर्पण करा. अशा प्रकारे तुमचं जीवन पाप पुण्य रहित होईल. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु स्वतःहून येईल आणि भेटेल आणि तुम्हाला मुक्त करेल. म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित व्हावं. नाथ महाराज बोलले सुकृत दुष्कृत समान समी तेची पावी जे मनुष्यभूमी जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. सुकृत दुष्कृत समान समी. ज्याच्या पदरी खूप पुण्य व नगभर पाप आहे तो स्वर्गाला जातो. ज्याच्या पदरी खूप पाप आहे आणि उगं थोडंसं पुण्य आहे तो नरकाला जातो. ज्याच्या पदरी पाप पुण्य समान आहे तो पुन्हा मनुष्य होतो. आणि ज्याच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही आहे तो मुक्त होतो.
सुकृत दुष्कृत समान समी तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. आणि मग ज्याच्या जीवनात पाप पुण्य शिल्लकच नाही आहे तो मुक्त होतो. पण जीवन पाप पुण्यरहित बनवा. नित्यनैमित्तिक कर्म जरूर करा, पण ती देवाची पूजा म्हणून करा. नित्यनैमित्तिक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा. ते कर्म आणि त्या कर्माचं फळ पुण्य देवाला जातं. निषिद्ध कर्म करू नका, पाप तुमच्याकडे येत नाही. काम्य कर्म करू नका, पुण्य तुमच्याकडे येत नाही. जीवन पाप पुण्यरहित होतं. म्हणजे ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव होई गुरु. ऐशी कर्म साम्यदशा होय ते विदेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची का येऊनी फळाचा गडू, पारुशली किळीची वाडू, श्रीगुरु भेटो नि करी पाडू, बुबुत्सू जायसा. जीवन पाप पुण्य रहित करा, याला ज्ञानोबराय कर्म साम्यदशा म्हणतात. जीवनात पुण्य नाही पाप नाही, श्रीगुरु स्वतःहून येतो आणि तुम्हाला मुक्त करतो. मग जीवनात पाप पुण्य येतं कशा कशामुळं तर आपण पाहिलं. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग, त्यातून काम क्रोध राग द्वेष आणि त्यातून पुण्य पाप, या गोष्टीमुळे जीवनात पाप पुण्य येतं. एक ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगामुळं, ज्याला आपण काम क्रोध म्हणतो, अर्थात काम क्रोधामुळे जीवनात पाप पुण्य येतं, एक कारण. आणि नाना प्रकारच्या कर्मातून पाप पुण्य येतं. मग आम्ही निषिद्ध कर्म टाकली, पाप येत नाही. काम्य कर्म टाकली, पुण्य येत नाही. नित्यनैमित्तिक कर्म केली, पण ती ईश्वरार्पण बुद्धीने केली, पुण्य देवाला गेलं, जीवन पाप पुण्यरहित झालं. एक गोष्ट. ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग केला, अर्थात जीवनात काम क्रोध शिल्लक ठेवलं नाही, हाकलून दिले, जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि जीवन पाप पुण्यरहित झालं तर ज्ञाननिधीवर पहारा द्यायला भुजंग म्हणून कोणी नाहीच नव्हता. ज्ञाननिधीचा भुजंग, कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग म्हणजे काय तर कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतायत. म्हणजे कामक्रोधातून निर्माण होणारं पुण्यपापच ज्ञाननिधीचा भुजंग बनतं. जो पण जीवनात कामक्रोध जिवंत आहे तोपर्यंत जीवनात पुण्यपाप होणारच. आणि हे पुण्यपाप ज्ञाननिधीवर जाऊन बसतं आणि भुजंग म्हणून पहारा देतं. का ते पाप पुण्य फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आणि मग श्रीगुरु येत नाही, मुक्ती देत नाही. आणि मग जो पण कामक्रोध जीवनात शिल्लक आहेत, जिवंत आहेत, तो पण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावंच लागतं. आणि मग शिवनामानं कामक्रोध गेले की पाप पुण्य गेलं, कामक्रोध गेले की रागद्वेष गेले, पाप पुण्य गेलं. पाप पुण्य गेलं, आता ज्ञाननिधीवर भुजंग म्हणून पहारा द्यायला पाप पुण्यच नाही ना. मग पाप पुण्य नाही म्हणून पुढचा जन्म नाही, पुढचा जन्म नाही तर श्रीगुरु यावं लागतं, मुक्त करावं लागतं. कारण जीवन पाप पुण्य रहित झाले. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित झाले तर मला मुक्ती मिळतेच आणि श्रीगुरुला द्यावीच लागते, त्याला यावंच लागतं. याला कर्म साम्यदशा म्हणतात. आणि मग जीवन पाप पुण्य रहित करायचं आहे तर काम क्रोधाचा त्याग करा. जीवन पाप पुण्य रहित होईल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि काम क्रोध नाहीसे करायचे तर त्याला औषध काय, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. किंवा राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशदळी. तुका म्हणे दे भरीला विठ्ठले काम क्रोध केले घर दिले. आणि म्हणून तुम्ही बघा की आपण कान पाहिला, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. तुम्हाला एखाद्या वस्तूची इच्छा झाली ही मला मिळावी आणि ती मिळाली नाही तर तुमच्या मनात द्वेष पैदा होतो आणि द्वेषातून क्रोध जन्माला येतो, क्रोधातून पाप जन्माला येते. म्हणून काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा, हा याचा प्रमुख अर्थ आहे. लैंगिक भावना हा तर एक अर्थ आहेच, पण काम या शब्दाचा प्रमुख अर्थ आहे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. एखादी इच्छा झाली आणि ती गोष्ट मिळाली नाही तर तात्काळ तुमच्या मनात द्वेष. तुम्ही समोरच्याला पैसे मागितलेत आणि त्याने दिले नाही, तुम्हाला लगेच द्वेष होतो. मित्र असून पैसे देणं त्याच्याबद्दल द्वेष, आणि द्वेषातून क्रोध, आणि क्रोधातून चुकीचं वागणं आणि त्यातून पाप. आणि पाप म्हणलं की संसार बंधन, आगा कर्मे जेवरावे. विषयपूर्ती झाली नाही, अर्थात मनाची कामना केली, जो काम आलाय ती पूर्ती झाली नाही, द्वेष क्रोध त्यातून पाप. मग क्रोधाचा जन्म कुठून झाला, कामातून. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही,
कामाची नाही ते क्रोधाची कैसा आणि ते कैचे भांडण रे. काम असेल तर क्रोध आहे. काम मेला की क्रोध आपाप मरतो. काम वैरी झाला ठाणोरी ते तर सरली वारी क्रोधाची. बरोबर आहे. तो बरोबर आहे. कामाची नाही ते क्रोधाची कैसा आणि ते कैचे भांडण रे. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे कामू नासले ने नासे क्रोध तैसा. बरोबर आहे. इच्छा, काम म्हणजे इच्छा. एखादी इच्छा मनात निर्माण झाली हे मिळावं आणि ती इच्छा पूर्ती झाली नाही तर त्यातून द्वेष, द्वेषातून क्रोध आणि त्यातून पाप आणि त्यातून संसार बंधन आहे. म्हणजे इच्छेतून अर्थात कामातूनच क्रोध आहे. मी बोललो तुम्हाला, तुम्ही कोणाला 10,000 रुपये मागितले आणि त्याने दिले नाही. 10,000 मागितले हे काय काम आहे, इच्छा आहे, पण त्याने दिले नाही. दिले नाही मग द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून गलिच्छ वर्तन, पाप आणि संसार बंधन. पण इच्छाच नाही आहे. 10,000 मागितले नाही, मागायचेच नाही, कामच नाही, इच्छाच नाही आणि नाही दिले तर न्यूट्रल आहे. मग कामच नाही, इच्छाच नाही तर क्रोध येईल का? नाही ना. कामाची नाही ते क्रोधाची कायचा. इच्छा असेल तर क्रोध आहे, इच्छा नसेल तर क्रोधच नाही. आणि काम म्हणजे इच्छा. काम म्हणजे इच्छा, इच्छा नसेल तर क्रोधच नाही. मग इच्छा मारा ना, काम मारा ना, क्रोध येणारच नाही. जीवन पाप पुण्य रहित होईल, मुक्त व्हाल. आणि मग इच्छा काम मारायचं कशाने? तर काम मारायला वाचे वत्ता शिवनाम तयाने वादी क्रोध काम. काम अर्थात इच्छा कशाने मारायची? काम मिळालं की क्रोध मरतो. कारण कामातून क्रोधाचा जन्म आहे. काम नसेल तर क्रोधच नसतो. काम असेल तर क्रोध आहे. मग काम मारा ना. काम म्हणजे इच्छा, काम मारा कशाने? वाचे वत्ता शिवनाम तयाने वादी क्रोध काम. इच्छा अर्थात काम कशाने मरतो? तो शिवनामाने. आणि शिवनाम घेतलं की काम मेला, काम मेला की क्रोध मेला, क्रोध मेला की पुण्य मेलं, पुण्य मेलं की संसार बंधन गेलं, तुम्ही मुक्त झाले. आणि म्हणून जोपर्यंत जीवनात काम क्रोध जागेत, इच्छा जागे आहेत, तोपर्यंत संसार बंधन नशिबी ठेवलेलं आहे. आणि ज्या दिवशी काम क्रोध जाईल, इच्छा जाईल, त्या दिवशी तुम्ही मुक्त व्हाल. आणि हा काम क्रोध घालवण्यासाठी बलवान साधन आहे वाचे वदता शिव नाम तयानवादी क्रोध काम. कारण इच्छा मनात झाली, इच्छापूर्ती नाही झाली की द्वेष आणि क्रोध टपकलेच. कामातूनच क्रोध आहे. आणि क्रोध आला की तुम्ही त्याला घाणघाण बोलणार ना, त्याला घाणघाणच बोलणार. आणि त्या घाणघाण बोलण्यातून पाप निर्माण होणार. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरक लोटी. तुम्हाला क्रोध आला, कामपूर्ती इच्छापूर्ती झाली की क्रोध येईल. आणि क्रोध आला की तोंडानं तुम्ही गूच हगाल, गूच हगाल. तुकोबाराय बोलतायत झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरक लोटी. क्रोध आणि तुमची भेट झाली, अर्थात तुम्हाला क्रोध आला, कामपूर्ती इच्छापूर्ती झाली नाही आणि तुम्हाला क्रोध आला तर तोंडावाटे घाणघाण शिवे येतील. आणि तोंडावाटा घाणघाण शिवे येणं म्हणजे तोंडातून गूच हागणे. हे तुकोबाराय बोलतात. तुम्ही तोंडानं गूच हागत असता. नरक म्हणजे गूच. आणि म्हणून एखादा मनुष्य तोंडानं घाणघाण शिवाय देऊ लागला तर जुन्या काळी म्हाताऱ्या म्हणायच्या, अरे का म्हण गुणोरोग खायलास, का म्हण गुणोरोग खायलास, जरा नीट बोल की. तोंडातून घाणघाण शिवाय देणे म्हणजे गुणोरोगच खाणं, याला नरक म्हणतात. तुकोबाराय बोलतायत, मी नाही. झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरक लोटी. तुम्हाला क्रोध आला की तोंडातून नरकच निघतो, गूच निघतो. घाणघाण शिवाय देणे हा गूच तुम्ही तोंडातून बाहेर फेकत असता. झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरक लोटी. आणि तोंडातून नरक निघाला, घाणघाण शिवाय निघाला, त्यातून पापाने संसार बंधन. आणि मग समजून घ्या की ज्ञानेंद्रियाचा विषय भोग म्हणजे काम. काम म्हणजे इच्छा, इच्छापूर्ती नाही झाली त्यातून क्रोध, किंवा तुमच्या इच्छेच्या विरोधात एखादा विषय तुम्हाला मिळाला की जसं स्तुती मिळायची, निंदा मिळाली, कुणी स्तुती केली
राग, प्रीती, प्रेम, त्यातून सद्वर्तन, पुण्य. पण तुमच्या कानाला निंदा मिळाली, नावडीचा विषय मिळाला, त्यातून द्वेष, क्रोध. क्रोध म्हणलं की घाण आलंच. मी म्हणलं तुम्ही गुच हाकता, तोंडातून गु हाकता. संडासातून नाही, तोंडातून गु हाकता. शिव्या देता म्हणजे गुच हाकता. हे तो कोवराय बोलतायत. शिव्या देता म्हणजे पाप करता. कामातून क्रोध, क्रोधातून घाण घाण बोलणं, शिव्या, पाप. पाप आणि पाप म्हणलं की संसार बंधन. आणि म्हणून मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला संसारात जर कोण बांधत असेल तर ते काम क्रोध बांधतात. कारण त्यातून पाप पुण्याची निर्मिती, पाप पुण्य बघूनच पार पाडावं लागतं. अगा कर्मे जेवरावे. आणि मग जीवनात पाप पुण्याची निर्मिती होऊ देऊ नका. त्यासाठी काम क्रोध घालवा. काम क्रोध घालायचे कशाने? ते वाचे वत्ता शिवनाम ते अनाबादी क्रोध काम. शिवनामानं, ओम नमः शिवाय या जपानं तुमचे काम क्रोध पळून जातात. अहंकार जातून तुम्हाला मुक्ती लाभते. हा शिवनामाचा पहिला फायदा नाथ महाराज अभंगात सांगतात. आणि शिवनामाचा अजून एक फायदा आहे. तो फायदा नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. तुम्ही सातत्यानं शिवनाम घेत आहेत. पहिला फायदा काय झालाय? तुमचे काम क्रोध पडून गेले. तुम्ही सातत्यानं शिवनाम घेत आहेत, काम क्रोध पळून गेले. पहिला फायदा. आता दुसरा फायदा, सातत्यानं शिवनाम घेत आहेत. फायदा काय? तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येतात. तुम्हाला मोक्ष मिळतो. शिवनामानं काम क्रोध गेले. आणि काम क्रोध गेले तर आणि तरच तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम आणि मोक्ष येतात. अन्यथा नाहीच, येऊ शकत नाहीत. ज्ञानोबरायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत. धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तयची मातू करावी जय संघातू सांडील हा. अतिशय वजनदार ओवी, नीट ऐका ओवी. ज्ञानोबा लिहितात की धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तयची मातू करावी जय संघातू सांडील हा. धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत हे तेव्हाच तुमच्या जीवनात येतात जेव्हा तुम्हाला काम क्रोध लोभ सोडून जातात. आणि जोपर्यंत तुमच्या जीवनात काम क्रोध लोभ आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम आणि मोक्ष येतच नाहीत. मोक्ष तर नाहीच नाही, पण धर्म अर्थ काम सुद्धा येत नाहीत. धर्म अर्थ काम मोक्ष यांच्यावर मात करायची. धर्म अर्थ काम मोक्ष हे आपल्या जीवनात यावेत असं वाटतंय. हे 4ही पुरुषात जीवनात यावेत असं वाटत असेल तर तुम्हाला काम क्रोध लोभ हे त्यागावेच लागतात. काम क्रोध लोभ टाकले तरच तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येतात, अन्यथा नाही. आणि मग ज्ञानोबा लिहितात की धर्माधिका चवी आतू पुरुषार्थाची तयेची मातू करावी जय संघातू सांडील हा. अर्थात तुमचे काम क्रोध लोभ गेले तर तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम आणि मोक्ष येतात. हा शिवनामाचा फायदा आहे. तुम्ही सातत्यानं शिवनाम घेत आहेत. पहिला फायदा काय? तुमचे काम क्रोध निघून गेले. काम क्रोध निघून गेले. दुसरा फायदा काय? तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येतात. मग इथं शब्दप्रयोग असा की धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आता शिवाला प्रत्यक्ष पाहणं अवघड आहे. आपण शिवाची पिंड पाहू शकतो, पण खऱ्या रूपातला महादेव, खऱ्या रूपातला शिव पाहणं अवघड आहे. मुक्त झाले तो पाहायला मिळेल, पण लगेच मुक्तीच्या आधी कसा पाहायला मिळेल? म्हणून शिवा देखता प्रत्यक्ष तर देव आणि देवाच्या नावात अभेद असतो. प्रत्यक्ष शिव म्हणजे शिवाचं नाम, प्रत्यक्ष कृष्ण, प्रत्यक्ष कृष्ण म्हणजेच कृष्णाचं नाम. का नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. शिव देखता प्रत्यक्ष, प्रत्यक्ष शिव पाहिला काय आणि शिवाचं नाम मुखानं घेतलं काय, दोन्ही एकच आहे. का तर नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. आश्रव आकाशा आकाशाची असे जैसा, या नामानामी तैसा अभेद असे ज्ञानोबा आहे. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. देव म्हणजे देवाचं नाव,
देवाचं नाव म्हणजे देव. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम हे परब्रह्म आहे, नाम हे देव आहे. म्हणून नाम आणि नामी अर्थात देव आणि नाम याच्यात अभेद आहे. म्हणून शिव प्रत्यक्ष पाहिला काय आणि शिवाचं नामस्मरण केलं काय एकच आहे. मग शिवाच्या नामानं काम करत गेले आणि शिवाच्या नावानं काम करत गेल्यामुळं धर्म अर्थ काम मोक्ष आमच्या जीवनात आले. आणि म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आता इथं थोडंसं चिंतन मांडावं लागेल. शिवनामानं काम करत गेले आणि काम करत गेले तर आणि तरच तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येतात, अन्यथा नाही. याला जर सोपं केलं तर काम करत जर निघून गेले तरच तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येतात, अन्यथा नाही. काय समीकरण आहे बघा. या चार गोष्टी आहेत, चार पुरुषार्थ आहेत. धर्म पुरुषार्थ आहे, अर्थ पुरुषार्थ आहे, काम पुरुषार्थ, मोक्ष पुरुषार्थ. हे चारही पुरुषार्थ हे चारही पुरुषार्थ तेव्हा जीवनात येतात जेव्हा तुमच्या जीवनातून काम क्रोध निघून जातात. आता समजा तुमच्या जीवनात काम क्रोध वास करतायत, तर जीवनात काम क्रोध वास करत असताना तुमच्या जीवनात धर्म येऊ शकत नाही. तुम्ही अधर्मानच वागता. काम क्रोध जीवनात आहेत तर तुम्ही अधर्मानच वागाल, धर्म तुमच्या जीवनात येऊच शकत नाही. धर्म म्हणजे काय? ज्ञानोबा धर्माची व्याख्या करतायत. येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एरानुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागेल त्याच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. मग वडील म्हणजे कोण? तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच हो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. आणि म्हणून वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद तरी ते सदैव सच्चिदानंद का न व्हावे. वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. ज्ञानोबा तुकोबारासारखे. आणि मग संत जसं जसं वागतील ते संताच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. मग संत कसे वागतात? ज्ञानोबा लिहितात. जयाचे बोलू धर्मोजिये दिठी महासिद्धी तेविये स्वर्ग सुखादिये खिळू जयाचं. जयाचे बोलू धर्मोजिये ज्यांच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. संत धर्मासारखे वागतात म्हणण्यापेक्षा संत वागतील आणि बोलतील तोच धर्म असतो. जयाचे बोलू धर्मोजिये संताच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म आहे. जया भक्तीची तुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सरमनती जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. संत जसं जसं वागतील त्याला धर्म म्हणावं. तर संत कसं वागतात? संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार हे सगळे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. म्हणून नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म, सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. तुकोबारा सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. तुकोबारा सत्याला धर्म म्हणतात. ज्ञानोबा आहे तर मुखानं नित्य नाम घेणे याला धर्म म्हणतात. मुख्य धर्म देवचित्ती आदी अवसानांती. माणसाचा मुख्य धर्म काय? तर मुखानं सातत्यानं देवाचं नाव घेणं हाच त्याचा मुख्य धर्म आहे. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच त्याचा धर्म आहे. भगवान श्रीकृष्णाची अर्जुनावर पूर्ण कृपा झाली होती. ज्ञानोबा लिहित आहेत म्हणून नृपा पार्थ झाला शे कृष्ण कृपा जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनावर भगवान कृष्णाची पूर्ण कृपा झाली होती. का? अर्जुन रीतीने वागत होता आणि रीतीने वागून धर्माची स्थापना करत होता.
म्हणून नृपा पार्थ झाला असे कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेप रीती आहे. अर्जुन रीतीने वागत होता म्हणून भगवान कृष्णाची अर्जुनावर कृपा झाली. अर्थात माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. म्हणून रीतीनं वागणं, सत्यानं वागणं हाच धर्म आहे. मुखानं देवाचं सारखं नाम घेणं हाच धर्म आहे. म्हणून नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. आणि मग जर तुमच्या जीवनातून काम क्रोध गेले तरच तुमच्या जीवनात धर्माची जोपासना होईल. अर्थात नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती या सद्गुणाची जोपासना होईल. अन्यथा नाही आहे. तुमच्या जीवनात काम आहे, क्रोध आहे, तुम्ही समोरच्या माणसावर क्रोधित झाले तर तुमची माणुसकी निघून जाते, म्हणजे तुमचा धर्म निघून जातो. तुम्ही त्याला शिवीगाळ करता म्हणजे तुम्ही हिंसा करता, वाचिक हिंसा करता, तुमच्या जीवनातून धर्म निघून गेला. त्याला हाणमार करता म्हणजे तुम्ही शारीरिक हिंसा करता, तुमच्या जीवनातून धर्म निघून गेला. सत्य धर्म आहे, अहिंसा धर्म आहे, माणुसकी धर्म आहे. नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा हे धर्म आहेत. मग तुम्ही क्रोधित झालेत समोरच्यावर, तुमची माणुसकी निघून जाईल. तुम्ही त्याला शिवीगाळ कराल, हाणाल, माराल, त्याला शिवी दिली, वाचिक हिंसा आहे. मारलं, शारीरिक हिंसा आहे. तुम्ही त्याच्याशी वाईट वागतायत, माणुसकी निघून गेली. माणुसकी निघून गेली म्हणजे धर्म निघून गेला. तुम्ही हिंसा केली, वाचिक शारीरिक, म्हणजे धर्म निघून गेला. तुम्हाला धर्म जोपासता आला का? नाही आला. का? तर जीवनात क्रोध आहे. का? तर जीवनात काम आहे. मग कामातून क्रोध आणि क्रोधातून अधर्म आहे. आणि जोपर्यंत जीवनात काम क्रोध आहे तोपर्यंत धर्म तुमच्या जीवनात येतच नाही. जेव्हा काम क्रोध जीवनातून निघून जातील तेव्हाच तुमच्या जीवनात धर्म येईल. झाली एक गोष्ट. काम क्रोध जीवनात असतील तर धर्माचं पालन होत नाही. काम क्रोध जीवनातून गेले तर आणि तरच तुम्ही धर्माची जोपासना करता, अन्यथा नाही. धर्म झाला. अर्थ, तुमच्या जीवनात काम क्रोध आहेत. एखाद्या तुम्ही दुकानदार आहेत आणि गिराईक आले. गिराईक चौकशी करतच, हे केवढ्याला, ते केवढ्याला, ते केवढ्याला, ते म्हणणार लय महाग झालं, कमी झालं, स्वस्त झालं, किरकिर असतात गिरायकाच्या. आणि तुम्ही शीघ्रकोपी आहेत, कुत्र्यासारखे श्वान शीघ्रकोपी, आपण घात कर पापी, तो कोबार आहे. तुमची सटकते लगेच. आता माझी सटकली, ते लय चौकशी करायला, तुमची सटकते. तुम्ही क्रोधात येता, कामातून क्रोध. तुम्ही तुमच्या मनाच्या विरोधात गेलं ना ते बोलायला, कामातून क्रोध, तुमची सटकली, तुम्ही त्याच्यावर पडता कुत्र्यासारखं, ते निघून जातं. ते पुन्हा तुमच्या दुकानाचं तोंड पाहत नाही, तुमचं तोंड पाहत नाही. तुमचं गिराईक तुटलं, 100 लोकांना सांगतं ते बाबा नालायक, की त्याच्याकडे जाऊ नका. तोडलं त्याने गिराईक, तुम्हाला अर्थप्राप्ती झाली. गिराईक गेलं म्हणजे अर्थ गेला ना. मग काम क्रोध जीवनात आहे तर अर्थप्राप्ती झाली का? नाही झाली. पण काम क्रोध गेलेत आणि तुम्ही दुकानदार आहेत, गिरायकाने लाख चौकशा करू द्या, तुम्ही गोडच बोलणार. का? तुम्हाला क्रोध येत नाही. समजावून सांगणार, ते गिरायक जोडणार, त्याच्यासोबत 1000 गिरायक जोडणार, पैसा तुमच्याकडे येणार, अर्थ तुमच्याकडे येणार, तुम्ही श्रीमंत होणार. काम क्रोध गेले, जीवनात अर्थ येतो. काम क्रोध जीवनात असतील तर जीवनात अर्थ निघून जातो किंवा येत नाही. झाले 2 पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम. तिसरा पुरुषार्थ काम. काम या शब्दाचे 2 अर्थ आहेत. आपण बोललो की काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा, एक झाला. आणि दुसरा अर्थ स्त्री पुरुषाची लैंगिक भावना. तर ज्ञानोबा म्हणतात की जोपर्यंत जीवनात काम क्रोध आहेत तोपर्यंत तुम्ही आपल्या पत्नीसोबत काम भोगू शकत नाहीत, संभोग घेऊ शकत नाहीत. ज्ञानोबा बोलतात, आपण 2 गोष्टी पाहिल्या, धर्म पाहिला, अर्थ पाहिला. जीवनात काम क्रोध आहेत, जीवनात धर्म आणि अर्थ येत नाही. काम क्रोध गेले तर जीवनात धर्म येतो, अर्थ येतो. तिसरी गोष्ट काम. मी बोलून गेलो की काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा, एक अर्थ. आणि कामाचा दुसरा अर्थ स्त्री पुरुषाची लैंगिक भावना, की जी त्वचेच्या स्पर्शात मोडते. काम म्हणजे काय? त्वचेने त्वचेला स्पर्श. स्त्री पुरुषाची लैंगिक भावना, संभोग म्हणजे आहे काय? सेक्शुअल इंद्रियाचा
एकमेकाला स्पर्श. सेक्शुअल इंद्रिय आहेत काय? त्वचा आहे. कातडीचा कातडीला स्पर्श आहे. लैंगिक अवयव कातडीचे आहेत, कातडीचा कातडीला स्पर्श आहे. म्हणून ही जी लैंगिक भावना आहे, हा जो काम आहे, स्त्री पुरुषाची वासना आहे, ही त्वचेच्या स्पर्श या शब्दात मोडते. कातडीचा कातडीला स्पर्श, बाकी काही नाही. सेन्सरी नर्व सप्लाय जास्त आहे आणि कातडीचा कातडीला स्पर्श, त्यामुळे एन्जॉयमेंट आहे, बाकी काही नाही यामध्ये. जोपर्यंत काम क्रोध जीवनात आहेत तोपर्यंत तुम्ही आपल्या पत्नीशी संभोग घेऊ शकत नाहीत. का? कारण ज्यावेळेस तुम्ही क्रोधित होता त्यावेळेस तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते, ॲड्रेनालिन सिक्रेट होतं, वासोस्पाझम होतं आणि पेनिसचं इरेक्शनच होत नाही. मेकॅनिझम ऑफ इरेक्शन ऑफ द पेनिस काय आहे की सेक्शुअल डिझायर झालं त्यावेळेस वाजो डायलेटेशन होतं आणि पेनिसला तुफान ब्लड सप्लाय वाढतो आणि पेनिसला ब्लड सप्लाय वाढला की पेनिस इरेक्ट होतं, मोठं होतं. तुम्ही सेक्स एन्जॉय करू शकता, रिलॅक्स आहेत तेव्हा. पण तुम्ही क्रोधात आहेत, कामातून क्रोध आला आहे, क्रोधात आहेत. कारण काय? असं क्रोधात आला आहे, क्रोध जीवनात आला, एन्झायटी, क्रोध, टेन्शन वगैरे या गोष्टी, क्रोध जीवनात आला की सिम्पॅथेटिक नर्वस स्टिम्युलेशन. सिम्पॅथेटिक नर्वस स्टिम्युलेशनमुळं ॲड्रेनालिनचं सिक्रेशन, ॲड्रेनालिनमुळे वासोस्पाझममुळे ब्लड सप्लाय कमी पडतो. ब्लड सप्लाय वाढला पेनिसला तरच इरेक्शन आहे. ब्लड सप्लाय कमी पडला तर इरेक्शन होतच नाही. आणि इरेक्शन नाही झालं तर तुम्ही सेक्स काय एन्जॉय करणार आहेत? आणि म्हणून कामक्रोध जीवनात असेल तर तुम्ही पत्नीशी संभोगसुद्धा घेऊ शकत नाही. तुम्हाला काम हा पुरुषात भोगता येत नाही. आणि म्हणून पत्नीशी संभोग घेण्यासाठीही पत्नी प्रसन्न असावी लागते. तुम्ही प्रसन्न आहेत, पत्नी प्रसन्न आहे, तुम्ही प्रसन्न आहात, सेक्शुअल डिझायर आहे, वाजोडायलेटेशन आहे, भरपूर ब्लड सप्लाय पेनिसला, इरेक्टाईल पॉवर आहे, पेनिस इरेक्ट झालं, दोघं प्रसन्न आहात, सेक्शुअल ॲक्ट नॉर्मल झाला. पण तुम्ही क्रोधात आहेत, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, ॲड्रेनालिन सिक्रेशन, त्यामुळे वासोस्पाझममुळे ब्लड सप्लाय कमी, नो इरेक्शन ऑफ द पेनिस, नो इरेक्शन, पेनिस इरेक्ट होणार नाही. आणि शिवाय तुम्ही बायकोला दुखवले क्रोधामुळं, म्हणून ती तुमचा द्वेष करेल. बायकोकडून द्वेष आणि तुमच्याकडून इरेक्शन नाही, तुम्ही काम भोगू शकत नाहीत. आणि म्हणून इथे नाथ महाराज म्हणतायत किंवा ज्ञानोबा म्हणतायत की जोपर्यंत जीवनामध्ये काम क्रोध जिवंत आहेत तोपर्यंत तुम्हाला आपल्या पत्नीसोबत काम भोगता येत नाही. जीवनातून काम क्रोध गेले, काही क्षणाकरिता का होत नाही, कायमचे नाही गेले, काही क्षणाकरता होत नाही, गेले तर आणि तरच तुम्ही पत्नीशी सेक्शुअल एन्जॉयमेंट करू शकता. हा तिसरा मुद्दा आहे. म्हणून काम क्रोध जीवनातून गेले तरच तुमच्या जीवनात धर्म येतो, अर्थ येतो आणि काम अर्थात पत्नीशी संभोग घेता येतो. आणि चौथा आहे मोक्ष. जीवनातून काम क्रोध गेले तर आणि तरच तुमच्या जीवनात मोक्ष येतो. हा तर महत्त्वाचा मुद्दा. जग जाहीर आहे, हे जग जाहीर आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. जीवनात जोपर्यंत काम क्रोध आहेत तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळत नाही, जोपर्यंत काम क्रोध आहेत तोपर्यंत मोक्ष मिळत नाही. का? तर काम क्रोधातून पाप पुण्याची निर्मिती आहे. मी बोललो, तुमची कोणी निंदा केली, अहंकारात सुप्तावस्थेत दडलाय, तो आतून डुसणी मारतो, म्हणतो बघ तुझी निंदा केली. अहंकार तुमच्या कानाला निंदा भोगायला होतो. ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून शिवीगाळ, हाणामारी, गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. आणि पुण्य पाप जीवनात आलं की संसार बंधन आलंच. अगा कर्मे जीवरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावे यावे देह आहे का. हा विषय आपण बोलून गेलो. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले किंवा गलिच्छ कर्म केले, कुठल्याही कारणामुळे जीवनात पाप आलं आणि पाप आलं की ते बघूनच पार पाडावं लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावेच लागतात. 84 लक्षणीमध्ये अडकावंच लागतं. तुमचा मोक्ष दुरावला कशामुळे? काम क्रोधामुळं. अहंकारानं डुसणी मारली, ज्ञानेंद्रियाचा विषय भोगायला लावला, निंदा भोगायला लावली, कानानं निंदा बोलली,
कानाने निंदा भोगली, ज्याने निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिचे वर्तन, त्यातून पाप, पापानं संसारात बांधलं ते भोगावंच लागतं, पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. संसारात कोणी बांधलं? पाप पुण्याने. का पाप पुण्य? रागद्वेष. रागद्वेष का? ज्ञानेंद्राचा विषय भोग. का ज्ञानेंद्राचा विषय भोग? तर अहंकार. मग अहंकारातून ज्ञानेंद्राचा विषय भोग आणि त्यातून काम क्रोध, काम क्रोधातून रागद्वेष आणि त्यातून पाप पुण्य आणि त्यातून संसार बंधन. मग तुम्हाला संसारात बांधलं कोणी? रागद्वेषाने. कशामुळे? तर पापामुळं. मग जोपर्यंत रागद्वेष जोपर्यंत काम क्रोध जिवंत आहेत तोपर्यंत पाप पुण्याची निर्मिती आहे, जोपर्यंत पाप पुण्याची निर्मिती आहे तोपर्यंत संसार बंधन आहे. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल तेव्हाच मुक्ती मिळेल. ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल तेव्हाच मुक्ती मिळेल, अन्यथा नाही. आणि जीवनात पाप पुण्य शिल्लक असेल तर पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतील, मुक्ती दुरावेल. आणि पाप पुण्य काय? तर काम क्रोधामुळं. मग काम क्रोधामुळे तुमचा मोक्ष दुरावला ना. मग जीवनात काम क्रोध आहेत तर चौथा पुरुषार्थ मोक्षही तुम्हाला मिळत नाही. आणि म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ तेव्हाच जीवनात येतील. हे चारही पुरुषार्थ तेव्हाच जीवनात येतील जेव्हा तुम्ही काम क्रोध जिंकाल. आणि तुमचे काम क्रोध जिवंत असतील, तुमचे काम क्रोध जिवंत असतील तर तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येऊ शकत नाहीत. आणि म्हणून ज्ञानोबा दावा करतात की धर्माधिकाचं यातू पुरुषार्थाची तयाईची मातू करावी जय संघातू सांडील हा. ज्यावेळेस हा संघात काम क्रोध लोभ या तिघाचा संघ अर्थात काम क्रोध लोभ टाकाल तर आणि तरच तुमच्या जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येतील, अन्यथा नाही. तात्पर्य काम क्रोध लोभ हृदयात जिवंत आहेत तोपर्यंत जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष येत नाहीत. काम क्रोध लोभ जिंकले की जीवनात धर्म येतो, अर्थ येतो, काम येतो आणि मोक्ष येतो. आणि म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आणि मग शिवाच्या नावानं कामक्रोध जातात आणि कामक्रोध गेले की तुमच्या जीवनात धर्म येतो, अर्थ येतो, काम येतो आणि मोक्ष येतो. आणि शिव आणि शिवाचं नाम एकच आहे. शिव पाहिला काय त्याचं नाव घेतलं का एकच आहे. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आणि म्हणून मुख्य धर्म देवचित्ती. माणसाचा मुख्य धर्म काय? तर तोंडाने सारखं देवाचं नाव घेणं हाच मुख्य धर्म आहे. कारण देवाच्या नावानं मोक्ष भेटतो. मग सारखं देवाचं नाव गो का. नामे विजय विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे विजय विरक्त. काय काय तर नामाने? नामे विजय विरक्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मळ चित्त. नामानं चित्त निर्मळ होतं, गुणातीत अवस्था येते, वैराग्य येतं, विवेक येतो. बघा नामानं विवेक वैराग्य, चित्त निर्मळ होतं, गुणातीत अवस्था येते, अर्थात तुम्ही मुक्त होता. नामे विजय विरक्त, नामे निर्मळ हवे चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज नामानं सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून हाती नाम मुखी मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भवतांची. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भवताची. नामानं मोक्ष मिळतो, नामानं मोक्ष मिळतो. म्हणून माणसाचा मुख्य धर्म काय असेल तर मुखानं सारखं हरिनाम घेणं हाच धर्म आहे. मी या चरणावर बोलताना थोडं सेक्सबद्दल बोललो, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना बोललो, याबद्दल कृपया गैरसमज करू नये. कामाबद्दल बोललो. कामा वाईट नाही, कामा पवित्र आहे. हां, तुम्हाला कोण म्हणतं की काम वाईट आहे? हां, ज्ञानोबा कामाबद्दल लिहिताना बोलले की भूताच्या ठाई कामो तो मी मने आत्मारामो. देव बोलतोय, ज्ञानोबा लिहित आहेत की भूताच्या ठाई कामो तो मी मने आत्मारामो. भगवान आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवान कृष्ण म्हणतात की पुरुषामध्ये जो काम आहे तो मी आहे. भूता माझी कामू, भूतांच्या ठाई कामू तो मी मने आत्मारामो. पुरुषात जो काम आहे, स्त्री पुरुषाची लैंगिक भावना आहे, तो काम भगवान कृष्ण आहे. हा काम काय करतो? ज्ञानोबा लिहित आहेत, जो श्रुती गौरवाच्या मांडवी, कामू सृष्टीचा वेलू वाढवी, जो कर्मफळेशी पालवी अपवर्गी टेके, ऐसा नियतू का कंदर्पू, जो भूताया बीज रूपू.
तो मी म्हणे बापू योगियांचा. हा योग्याचा योगी कृष्ण म्हणतो की भूतांच्या ठाई असलेलं काम, पुरुषामध्ये असलेलं काम मी आहे, की ज्यामुळे सृष्टी पुढे चालते. सृष्टीचा वेल वर 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 जातो, वाढतो, मोक्षाला जातो. पण तो काम नियतू का कंदर्प, नियमाला धरून असावा. विधीने सेवन, विषय त्यागाते समान. काम भोगताना एक लक्षात ठेवा की विधीने सेवन, विषय त्यागाते समान. तो बरा आहे. काम हा वाईट नाही, काम हा भगवंताची दिव्य विभूती आहे, काम हा पुरुषार्थ आहे. पण त्याचं सेवन विधीनं व्हावं, स्वैर होऊ नये. विषयभोग विधीने जर घेतले विषयभोग, तो ते त्यागच असतो. विषय सेवनात स्वैर जीवन नसावं, एन्जॉयमेंट नसावी. आणि म्हणून हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आणि 4 पुरुषार्थ तुमच्या जीवनात तेव्हाच येतात जेव्हा तुमच्या जीवनातून राग, द्वेष अर्थात काम, क्रोध निघून जातात. रागद्वेष अर्थात काम, क्रोध निघून जातात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत की सातत्यानं शिवनाम घ्या. शिवनाम घेतल्यानं फायदा काय होतो, तर तुमचे काम, क्रोध निघून जातात. हा शिवनामाचा पहिला फायदा आहे. सारखं शिवनाम घ्या, फायदा काय, तुमचे काम, क्रोध निघून जातात. काम, क्रोध निघून गेले की तुमच्या जीवनात धर्म, अर्थ, काम, मोक्ष येतात. तुम्ही मुक्त होता. आणि शिवनामानं अजून एक फायदा होतो, तिसरा, त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज लिहितात की एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव. माणसाला आपल्या जीवनात सगळ्यात मोठी भीती काय